नमस्कार मैत्रिणींनो, जय बजरंगबली। आज मी तुम्हाला सांगणार आहे की हनुमान चालीसा वाचताना कोणत्या 15 चुका करू नये। हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हनुमान चालीसा हे केवळ एक स्तोत्र नाही, तर भक्तांच्या जीवनातील संकटे दूर करणारे, मनाला शक्ती देणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे दिव्य कवच मानले जाते। त्यांच्या मनात भीती, चिंता, नकारात्मक विचार किंवा अडचणी असतात, त्यांनी श्रद्धेने हनुमान चालीसेचे पठण केले तर जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात। पण अनेक वेळा भक्त न कळत काही चुका करतात आणि त्यामुळे त्यांना पूर्ण फळ मिळत नाही। आज आपण जाणून घेणार आहोत हनुमान चालीसा वाचताना कोणत्या 15 चुका टाळल्या पाहिजेत। नंबर 1, श्रद्धेशिवाय पाठ करू नका। फक्त लोक करतात म्हणून किंवा घाईघाईत हनुमान चालीसा म्हणणे योग्य नाही। थोडी आरामात, भक्तीमध्ये मनाची शुद्ध भावना सर्वात महत्त्वाची असते। मनात श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभाव असेल तर चालीसेचे खरे फळ मिळते। हनुमानजींना भक्तांचा प्रामाणिक भाव प्रिय असतो, म्हणून चालीसा म्हणताना मन शांत ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने पठण करा। चुकीचा उच्चार करू नका। हनुमान चालीसेतील प्रत्येक शब्दाला शक्ती आहे। अनेक लोक वेगात पठण करतात, शब्द चुकीचे म्हणतात, त्यामुळे अर्थ बदलतो आणि एकाग्रता कमी होते। त्यामुळे हळूने आणि शुद्ध मनाने उच्चार करा। जर उच्चार माहीत नसतील तर सुरुवातीला हळूहळू वाचा। योग्य उच्चार ऐकून सराव करा। स्पष्ट आणि शांतपणे चालीसा म्हटल्यास मनाला अधिक समाधान मिळते आणि मनात सकारात्मक बदल होतो। मध्येच बोलणे टाळा। हनुमान चालीसा म्हणताना फोनवर बोलणे, इतरांशी चर्चा करणे किंवा उठाबस करणे योग्य नाहीये। त्यामुळे भक्तीमध्ये व्यत्यय येतो। ज्या वेळेस चालीसा म्हणणार असाल त्या काही मिनिटात पूर्ण लक्ष फक्त प्रभूवर केंद्रित ठेवा। मध्येच उठू नका। घाणेरड्या जागी पठण करू नका। हनुमानजींना स्वच्छता अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे चालीसा वाचण्यापूर्वी जागा स्वच्छ असणे गरजेचे आहे। जिथे पूजा करता ती जागा स्वच्छ ठेवा। शक्य असल्यास दिवा आणि अगरबत्ती लावा। स्वच्छ वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आसन ठेवून त्यावर बसून पठण करा। रागाच्या अवस्थेत पठण करू नका। भांडण, राग किंवा मनात द्वेष ठेवून हनुमान चालीसा म्हणल्यास मन शांत राहत नाही। पठण करण्यापूर्वी काही क्षण शांत बसा। मनातील नकारात्मक भावना दूर करा। हनुमानजी शांत आणि निर्मळ मनाला लवकर प्रसन्न होतात। मनात हनुमानजीची प्रतिमा निर्माण करा। वेळेचे पालन न करणारे काही लोक कधीही चालीसा म्हणतात आणि सातत्य ठेवत नाहीत। नियमित वेळेला केलेली पूजा अधिक प्रभावी मानली जाते। सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा संध्याकाळी शांत वातावरणात हनुमान चालीसा म्हणणे उत्तम असते। मंगळवार आणि शनिवार विशेष शुभ मानले जातात। अपवित्र अवस्थेत पठण करू नका। शरीर आणि मनाची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे। अंघोळ न करता किंवा अस्वच्छ कपड्यामध्ये पठण करणे टाळावे। स्वच्छ वस्त्र परिधान करून भक्तिभावाने चालीसा वाचा, त्यामुळे मन अधिक एकाग्र होते। फक्त संकटातच हनुमानजीची आठवण करू नका। अनेक लोक अडचण आली कीच हनुमान चालीसा म्हणतात, पण खरी भक्ती म्हणजे सुख दुःख दोन्ही वेळेला प्रभूची आठवण ठेवणे। नियमित चालीसा पठण केल्याने जीवनात आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढते। पठण करताना मन दुसरीकडे ठेवू नका। मन एकाग्र करून पठण करा। तोंडाने चालीसा आणि मनात इतर विचार असेल तर भक्ती अपूर्ण राहते। हनुमानजीचे स्मरण करा। त्यांच्या मूर्तीसमोर बसून ध्यान करा आणि प्रत्येक ओवीचा अर्थ समजून म्हणण्याचा प्रयत्न करा। जर तुम्हाला वाचता येत नसेल तर मोबाईलमध्ये हनुमान चालीसा लावा आणि डोळे बंद करून एकाग्र मनाने ऐका। अहंकार ठेवू नका। मी इतक्या वेळा चालीसा म्हणतो असा गर्व भक्तीमध्ये अडथळा निर्माण करतो। कोणाला सांगू पण नका मी इतकी हनुमान चालीसा म्हणतो। भक्ती नेहमी नम्रतेने करावी। हनुमानजी स्वतः अत्यंत विनम्र होते, त्यामुळे त्यांच्या भक्तानेही नम्र राहणे आवश्यक आहे। मांसाहार आणि नकारात्मक सवयी टाळा। जर हनुमान चालीसा पठण करताना शक्य असल्यास सात्विकच आहार घ्या। मद्यपान, वाईट सवयी आणि नकारात्मक विचार टाळा। शुद्ध जीवनशैलीमुळे मन अधिक शांत राहते आणि भक्तीमध्ये शक्ती निर्माण होते।
घाईघाईत पठण करू नका. काही लोक फक्त संख्या पूर्ण करण्यासाठी वेगाने चालिसा म्हणतात, पण भक्तीमध्ये गुणवत्ता महत्त्वाची असते, संख्या नाही. तर शांतपणे प्रत्येक चौपाई अनुभवत आणि समजून पठण करा. इतरांची खिल्ली उडवू नका. कोणी चुकीचा उच्चार करत असेल किंवा कमी माहिती असेल तर त्यांची थट्टा करू नका. भक्तीमध्ये प्रेम आणि आदर असणेच आवश्यक आहे. दुसऱ्यांना योग्य मार्गदर्शन करा, पण अपमान करू नका. हनुमानजीवर शंका घेऊ नका. कधी कधी लोक म्हणतात, इतकी पूजा करूनही फायदा झाला नाही. पण प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच घडते. हनुमानजीवर पूर्ण विश्वास ठेवा. भक्तीने फळ नक्कीच मिळते, पण संयम आवश्यक असतो. नंबर 15, नियम तोडू नका. आणि जर तुम्ही एखादा संकल्प केला असेल, जसे 11 दिवस, 21 दिवस किंवा 40 दिवस चालिसा म्हणायच्या, तर मध्येच सोडू नका. नियम आणि सातत्यामुळे भक्तीची शक्ती वाढते. पूर्ण श्रद्धेने केलेले पठण जीवन बदलू शकते. हनुमान चालिसा पठणाचे फायदे: मनातील भीती दूर होते, नकारात्मक शक्तीपासून संरक्षण मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. संकटातून मार्ग मिळतो. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. मानसिक शांती मिळते. कामामध्ये यश मिळण्यास मदत होते. हनुमान चालिसा कधी वाचावी? दररोज सकाळी किंवा संध्याकाळी. मंगळवार आणि शनिवार. प्रवासाला जाण्यापूर्वी भीती किंवा चिंता वाटत असेल तेव्हा. महत्त्वाच्या कामापूर्वी. हनुमान चालिसा ही भक्तांच्या जीवनातील अमूल्य शक्ती आहे, पण जिचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी भक्तीमध्ये श्रद्धा, शुद्धता आणि सातत्य आवश्यक आहे. वर सांगितलेल्या 15 चुका टाळून जर तुम्ही भक्तिभावाने चालिसा वाचली तर हनुमानजीची कृपा तुमच्या जीवनावर नक्की होईल. जय हनुमान ज्ञानगुरु सागर. जय कपीविष तीन लोक उजागर. बजरंगबली सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि शक्ती देवो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. कमेंट्समध्ये लिहा की श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय बजरंगबली की जय. धन्यवाद.